मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींमुळे सत्ता आली, भाजपला मिळाली. इकडे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार लाडक्या बहिणीमुळे मिळालं. ममता दीदींनी देखील अनेक योजना महिलांसाठी राबवल्या होत्या, मात्र महिलांची मतं तृणमूल काँग्रेसला पडली नाही. काय कारण आहे? महिलांच्या महिलांमध्येही रोष होता, कारण ते जे एंटायटलमेंटचा एक भावना निर्माण झाली होती अनेक वर्षापासून, 5 वर्षापासून महिलांना. हॅलो, हा बोला बोला. माझा आवाज ऐकतो? हो, येतोय बोला. तर 5 वर्षापासून जी महिलांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात होत्या, त्या एक प्रकारे एंटायटलमेंट झाल्या होत्या महिला मतदारांच्या मनात, आणि त्यानंतर ज्या अपेक्षा महिलांच्या वाढलेल्या होत्या त्या पूर्ण करण्यात तृणमूल काँग्रेस, ममता दीदी अपयशी ठरले असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरीकडे भाजपने मॅचिंग प्रलोभनं दाखवले होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी ज्या पद्धतीनं योजना राबवणार आहोत त्याचं एक आकर्षण होतं महिलांच्या मनात, आणि सत्ताविरोधी रोष होता. तर हा एक मोठा फटका बसणार आहे तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत. महिला आणि मुस्लिम या 2 मतदारांच्या भरोशावर तृणमूल काँग्रेसचं गणित सत्तेचं तिथं आकारास आलेलं होतं. त्याला यावेळेस मोठा एक फटका बसलेला आहे.